आज 20 मैत्रिणींची आपण नावे काढले, तर ती म्हणजे जिद्द, प्रेरणा आणि विजय. तर सांगता नाही तर नव्या उड्डाणाची सुरुवात. बरोबर? तर आता प्रश्नावली टी टास्क मध्ये सुषमा मॅडम वाचावं ही नावे काय आहेत? एक मॅडम शारदा मॅडम, शारदा नेतनवरे, सुषमा गायकवाड, कोमल सोनटक्के, सुवर्णा जंगम, नम्रता लक्कस, वंदना शिंदे, कल्पना वाघ, जयश्री पवार, गीता यादव, विजया पाटील, रेश्मा गायकवाड, नयन एल्वे, राखी बेरा, पूनम थोरात, पुष्पा गायकवाड, बिंदू नायर, रेश्मा जाधव, सलोनी गायकवाड, श्रेया जंगम, सोनाली महाले. व्हेरी गुड, खूप छान. तर बघा आपला हा जो म्हणजे काय लिहिले इथे, आवर ती टास्क पिलर. बघा किती छान. प्रत्येक डिझाईन कडे ना नेहमी लक्ष द्या. पिलर बरोबर म्हणजे आधारस्तंभ, तर ती आधारस्तंभ आहे आणि एवढ्या आधारस्तंभ आपल्या टास्कच्या होत्या. हा चेहरा बघा ना किती सुंदर चेहऱ्या ते एक्झिक्युटिव्ह टीम कडे तू स्वतःला वेळ दिलास, अशा कॅप्शनने आपण काल ही पोस्ट केली आणि आज ही पोस्ट केली की आता ह्या 3 ज्या मॅडम आहेत ना आपल्या, सुवर्णा मॅडम, कोमल मॅडम आणि सुषमा मॅडम, आता आपल्या या स्वीट एक्झिक्युटिव्ह कोऑर्डिनेटर्स टीम मध्ये आपल्या या फॅमिलीमध्ये कोण दोघी जणी ऍड होणार आहेत, तर ती नावे आता आपण डिक्लेअर करणार आहोत. तर सगळ्यात पहिलं तर मी पुष्पा नवीन गायकवाड ह्या आहेत आपल्या तिची एक छान ओळख निर्माण करणारी. पुष्पा नवीन गायकवाड, एक्झिक्युटिव्ह टीम. ओके, वेलकम. वेलकम पुष्पा थँक्यू. मॅडम, आमच्या थँक्यू टीम सो मध्ये मच. सहभागी झाल्याबद्दल. थँक्यू. खूप छान वाटतंय मला. थँक्यू. वेलकम वेलकम. पुढील नाव वेलकम सलोनी मॅडम. सलोनी शिवाजी गायकवाड या आजपासून आपल्या एक्झिक्युटिव्ह टीम मध्ये एक न्यू मेंबर म्हणून जॉईन होत आहेत. तर सगळ्यांच्या तर्फे आपल्या 7 हॅपी डेज परिवारातर्फे सलोनी मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे. व्हेरी गुड. तर आता आपल्या सलोनी मॅडम आणि पुष्पा मॅडम या आजपासून एक्झिक्युटिव्ह टीम मेंबर्स आहेत. त्यांचं खूप खूप वेलकम, स्वागत. ठीक आहे ना. तर अशा पण त्यांना काय केलंय, ज्या 2 टास्क मध्ये सहभागी त्यांना आपण हे लॅम्प स्टँड दिलेलं आहे. आपण अतिशय उत्साहाने या ऑनलाईन टास्क उपक्रमात सहभागी झाले. तुम्हाला 7 हॅपी डेज आणि कौरंग फाउंडेशन कडून तुमचे फार फार कौतुक करत आहे. तुम्ही एक स्वतःची नवीन ओळख निर्माण केलेली आहे. एक आत्मविश्वासाचा ठसा तुम्ही समाजात उमटवलेला आहे आणि याकरिता मी तुमचं फार कौतुक करते. धन्यवाद आणि थँक्यू सो मच.